नळदुर्ग येथे कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांची तहान भागविण्यासाठी 8 फार्मा सरसावली। नळदुर्ग येथे बसस्थानकात सामान्य माणसाला विश्रांतीसाठी सिमेंट बाकडाचा लोकार्पण सोहळा संपन्न। युवा नेते तुळजापूर तालुक्याचे भाग्य विधाते सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी मेडिकोम नळदुर्ग व 8 फार्मा ग्रुप अंधुळ यांच्या वतीने थंडगार जारच्या पानपोईचे उद्घाटन निमा संघटनेचे सचिव डॉक्टर जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शिवाय नळदुर्ग शहरात बस स्थानकात आसपास परिसरातून प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांना थंडगार झाडांच्या फांद्याखाली भर उन्हात विश्रांती घेण्यासाठी कै मोहनराव डुकरे यांच्या स्मरणार्थ तुळजा ऋग्वेद इलेक्ट्रिकल व वैलभ सोलार यांच्याकडून सिमेंटचे डेस्क भेट, कै इंदुबाई रामभाऊ पुदाले यांच्या स्मरणार्थ अनिल रामभाऊ पुदाले यांच्याकडून डेस्क भेट दिल्यामुळे नागरिकांनी उत्तम सोय होणार आहे। त्यामुळे नागरिक सुद्धा समाधान व्यक्त करीत आहेत। सिमेंट टेबल पानपोईचे उद्घाटन करून ऐन उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात आलेल्या नागरिकांची खूप मोठी सेवा केली जाणार आहे। यावेळी एसटीचे वाहतूक नियंत्रण महेश दीपक डुकरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुदारे, ज्येष्ठ पत्रकार विलास सेडगे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास सेडगे, पत्रकार तानाजी जाधव, पत्रकार उत्तम बनसगोळे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक मुख्य प्रवर्तक मारुती खारवे, दिशा बँकेचे शाखा व्यवस्थापक उमेश जाधव, इंजाम शेख, बसचे चालक संभाजी महाबोले, पत्रकार इरफान काझी, प्रवीण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। गेली 10 वर्षांपासून पानपोई नळदुर्ग शहरात कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसांची तहान भागविण्यासाठी 8 फार्मा सरसावलेली आहे। सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे 30 मार्च ते 15 मे पर्यंत ही पानपोई लोकांसाठी उपलब्ध आहे। रुग्ण व ग्रामस्थांना भीषण उन्हाळ्यात थंडगार पाणी पाजण्यासाठी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे। सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार अजय अंदुरकर यांनी केले तर आभार ऋषभ जाधव यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 8 फार्मा ग्रुपचे जीवन मोजगे, संजय जाधव, गोविंद शिंदे, गुणवंत मुळे, सचिन कासार, तेजस जाधव, प्रतीक किल्जे। नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे, नळदुर्ग, धाराशिव।